नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चटणीपासून पराठा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक बटाटा घेतलेला आहे। बटाट्याचे साल काढून बघा अशा पद्धतीत खिसून घेतलेला हा कच्चा बटाटा आहे। त्यासाठी बघा एक छोट्या आकाराचा कांदा घेतला, एकदम पातळ असा उभा कापून घेतलेला आहे। बारीक कापून जरी घेतला तरी चालेल। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 चमचे ह्याच्यामध्ये सफेद तीळ घेतलेले आहेत। ही जी चटणी बनवलेली आहे ना, ही चटणी आपण टाकूनच पराठा बनवणार आहे। खूप जणांनी कमेंट केलं होतं, मी त्या रेसिपीमध्ये सांगितलेलं, तुम्ही ही पराठ्यामध्ये पण वापरू शकता। तर नुसतं हे टाकून थोडंसं साहित्य टाकून जसं कांदा कोथिंबीर टाकून जरी तुम्ही हा पराठा बनवला ना ह्या चटणीचा तरी छान लागतो। वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा ही बटाट्याचा जो खिस केला होता ना कच्च्या बटाट्याचा, तो ह्याला काय केलेलं आहे, स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी नितळलेलं आहे। जर पाणी नाही नितळलं का नाही तर आपण जेव्हा पराठा बनवतो ना तर ओलसर जास्त होईल। त्यासाठी पूर्णपणे पाणी नितळायचं, म्हणजे जाळीमध्ये वगैरे ठेवायचं, म्हणजे ह्याचं पूर्ण पाणी निघून जाईल। नाही तर दाबून दाबून पिळून घेतलं तरी चालेल। आता ह्यात टाकूया हा कांदा बारीक कापला तरी चालू शकते आणि कोथिंबीर। त्यात टाकणारे 2 चमचे सफेद तीळ, छोट्या आकाराचा चमचा आहे। सफेद तीळ आता थंडीमध्ये खावावेत म्हणून मी टाकलेले आहेत। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकले तर चालेल। आणि ही चटणी, आता ही चटणी कशी बनवली ह्याची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। मस्त अशी ही चटणी झालेली आहे आणि ही चटणी 15 दिवस टिकते। फक्त तुम्ही ही चांगली परता, म्हणजे 15 ते 20 दिवस टिकते। चवीला एक नंबर झालेली आहे। आता ह्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ, कारण की आपण ह्याला मीठ वापरलं होतं चटणीला, त्यामुळे चव बघून मीठ टाकायचं। कमी पडलं तर आपण थोडंसं खाऊन सुद्धा परत मीठ टाकू शकतो। आता ह्यात टाकायची मिरची पावडर, कारण की ही जी पूर्ण पराठ्यासाठी एवढं तिखट होणार नाही, तर त्यासाठी आपण थोडीशी मिरची पावडर टाकायची। त्या जागी तुम्ही हिरवी मिरची जरी कुटून टाकली तरी पण चालेल। त्यात टाकायचे आपल्याला चीज, ही अमूलचं चीज घेतलेलं आहे थोडंसं। आता हे कसं माहिती आहे का, आपल्या आवडीप्रमाणे, नको असेल तर नाही टाकलं तरी चालू शकतं। हे मी खिसून घेते। चीज बघा मी खिसून घेतलेलं आहे आणि अर्धा चीज टाकलेलं आहे। अख्खं जरी चीज टाकलं तरी चालू शकतं। त्यात टाकणारे बघा एवढं पिठात, हे कशाचं माहिती आहे का, फुटाण्याची डाळ असते ना, तिला डाळ म्हणतात, त्याचं पीठ घेतलेलं आहे तेवढं टाकायचं। जर तुम्हाला आवडत नसेल का तर नाही टाकलं तरी चालेल। नाही तर तुम्हाला मी अजून एक गोष्ट ह्यातली सांगते, ही काय करायचं माहिती आहे का तुम्हाला, सफेद तीळ जे आपण घेतल्यात ना ते हलकेसे भाजायचं आणि मिक्सरला बारीक करून ती जरी टाकलं तरी पण चालू शकतं। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। जेव्हा आपण थोडंसं पीठ टाकतो का नाही, का अर्धा चमचा, तर त्यामुळे काय होतं, असं मिळून येतं चांगलं अशा गोष्टी झटपट पराठ्यासाठी। आणि डाळ काय करायचं, लय दिवसाचं जर असेल ना तर थोडंसं गरम करायचं आणि पावडर करून एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी चालते, ना तर वर ठेवलं तरी चालतं। असं पराठ्यामध्ये कधी पण 1 चमचा टाकायचं। फुटाणे जे असतात का नाही ते आपल्यासाठी खायला शरीरासाठी चांगले असतात, तर तुम्ही अशा पद्धतीत 1 चमचा टाकू शकता पराठ्यामध्ये। आता बनवायला घेऊया। त्यासाठी बघा घेतले ही गव्हाचं पीठ आणि त्याला थोडंसं मी पीठ लावून घेतलेलं आहे। आता गव्हाचं पीठ तुम्हाला कसं मळायचे खूप रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे, तर तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता, नुसतं गव्हाच्या पिठाचं पण करू शकता, नुसतं मैद्याचं पण करू शकता। तर आपल्या आवडीप्रमाणे, आता हा तुम्हाला दिसतं असं खूप मोठा असा मी गोळा घेतलेला आहे, तर थोडंसं आपण लाटून घेऊया। लाटून घेतलेलं आहे, आता त्यात आपण हे टाकून घेऊयात। आता हे मी ह्यातलं बघा अर्ध टाकणार आहे, तर हे जास्त प्रमाणात मी टाकलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं पण टाकू शकता आणि एवढ्या साहित्यामध्ये 3 ते 4 पराठे टिफिनसाठी होऊ शकतात। नाही तर तुम्ही सकाळच्या पर्यंत नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। आता हे ना बघा अशा पद्धतीमध्ये जुळून घ्यायचं। आता बघा हे खालीच दाखवतो तुम्हाला, हे असं घ्यायचं जुळून, हे बघा अशा पद्धतीमध्ये। नाही तर जसं आपण चपातीला हुंडा कसा करतो, जसं पुरणपोळीला करतो, तशा पद्धतीत जरी भरलं तरी चालू शकतं। तर हे पाहिजे तर तुम्ही एक्स्ट्राचं वरचं थोडंसं काढू शकता, नाही तर तसंच तुम्ही दाबलं तरी चाललं। तर ह्याच्यावरती काय करायचं, थोडंसं पीठ टाकायचं आणि खाली असं थापटून घ्यायचं। आता काय करायचं माहिती आहे का, असं हातानं पसरून घ्यायचं। तर आपण जास्त भरलेलं आहे, तर तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते, जेव्हा आपण जास्त भरतो ना तर त्या टायमाला पराठ्यामधून हे बघा असं थोडंसं बाहेर येतं। आणि कधी पण असे पराठे असतात ना ते हलक्या हातानं आपल्याला कधी पण लाटायचे असतात, जोरात नाहीत लाटायचे, पहिले पसरून घ्यायचं ना। असं जास्त जर आलं ना तर थोडंसं असं पीठ टाकायचं। जेव्हा भरतो ना तेव्हा जरी वरून पीठ टाकून जरी बंद केलं थोडंसं तरी पण चालू शकतं। आता मी हलक्या हातानं बघा ही लाटून घेते। बघा या अशा पद्धतीमध्ये मी लाटून घेतलेलं, आणि आपल्याला जास्त असं बघा लाटायचं नाही आहे। बघा जास्त भरल्यामुळे नाही साईटून सुद्धा असं निघतं, पण सगळ्या साईटून हे आलेलं आहे। आणि मी काय केलेलं आहे माहिती आहे का, जास्त जाड पण नाही आणि जास्त असं पातळ पण नाही, अशा पद्धतीमध्ये मी भरून घेतलेलं आहे आणि लाटून पण घेतलेलं आहे। तवा ठेवला आहे बघा गरम करायला, आणि त्याच्यावर आपण आता हा पराठा टाकून घेऊया। आणि काय करायचं माहिती आहे का, तर ह्या तव्यावर टाकलं की नाही तर आपल्याला लाटताना पण जास्त भरल्यामुळे असं बाहेर येतो ना, तर थोडंसं असं काय करायचं, आपण हातानं सुद्धा पसरून घेऊ शकतो। तव्यावर ठेवल्यानंतर हलक्या हातानं पसरायचं। पलटी करून घेऊया आपण आता आपल्याला काय खाली बघा आपण तेल तूप काहीच लावलेलं नव्हतं, बघा किती मस्त असा भाजला गेलेला आहे। आता काय करायचं माहिती आहे का, वरच्या साईडून आपल्याला लावायचं, तर तुम्ही काही लावू शकता, बटर लावू शकता, तेल लावू शकता, तूप लावू शकता। एकदम मस्त असा भाजला
भाजून घ्यायचा खरपूस. आता ह्या साईडनं फक्त आपल्याला भाजून घ्यायचे आणि नंतर मग खालच्या साईडनं आपल्याला तेल तूप वगैरे काही पण लावू शकता. पण ही साईडून वगैरे सगळीकडून असं दाबून दाबून चांगला भाजून घ्यायचा. बघ किती सगळ्या साईडून भरला गेलेला आहे, मधीपर्यंत आपला चांगला भरला गेलेला आहे. आणि जर तुम्हाला जास्तच असं पातळ लाटायचं असेल ना तर तुम्ही जास्त पण पातळ लाटू शकता. पण जेव्हा आपण असं भरतो ना पराठा, तर असं छोटे छोटे जरी बनवले तर चालतात आणि मोठे बनवले तरी चालतात. आता ही खालची साईड पण आपण चांगली भाजून घेऊया, पलटी करून घेऊया. आता आपण खालची साईड पण मस्त भाजली गेलेली आहे. त्याला काय करायचं, थोडंसं तेल लावून घ्यायचं चांगलं. आणि गॅस केलेला आहे आता मी बारीक, मिडियम गॅस होता. मोठ्या बर्नेलचा असल्यामुळं बघा मी तुम्हाला सांगते मिडियम आहे, बारीक आहे. तर बारीक गॅसवर बघा हे पण आपलं चांगला भाजला गेलेला आहे. तसं साईडने आता दाबून दाबून आपण एकदम खरपूस भाजून घेऊया. बघा सगळ्या साईडून बघा मस्त असा मी भाजून घेतलेला आहे. अशा पद्धतीत भाजून घ्यायचा. आता हा मी जाड केलेला आहे. गॅस करते मी बंद. मस्त असा भाजला आहे बघा खरपूस. आता हे तुम्हाला मी कट करून दाखवते. बघा मस्त असा भाजला गेलेला आहे आणि गरम गरमच तुम्हाला बघा मी खोलून दाखवलेला आहे. बघा सगळ्या साईडून एकसारखा बघा हा भरला गेलेला आहे आणि दोन्ही साईडून सुद्धा आपला हा क्रिस्पी एकदम झालेला आहे. बघा कडक असा केलेला आहे. तर अशा पद्धतीचा जर मुलांना डब्याला दिला का नाही एक जरी करून, तरी पोटभर जेवण होईल. बघा किती मस्त सगळीकडून भरला गेलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पराठा बनवा, पातळ बनवा, मोठा बनवला तरी चालेल, मस्त लागतो. करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.